पण आता तुझी बायको हा आणि त्यांच्या मांडीवर कशी झोपण हे मला विचार करावा लागला. नाही काहीतरी तुम्हीच सांगा याची बायको माझ्या मांडीवर झोपल का? अरे पण मी बोलतोय ना. आता एकदा माझ्या मनातली एक इच्छा पूर्ण करा. काय? की पायी पंढरीच्या वारीला चला. हा पंढरीची वारी पायी करायची? मग येडी आहे का काय तू? का बरं? आता पंढरीची वारी पायी पायी जाऊ दे. आता तुझ्या तोंडातून देवाचा शब्द निघालाच आहे. हो तर काय हरकत नाही, जाऊ आपण. खरंय ना तुझं म्हणणं. आतापर्यंत आपली डांगरवाडी पिकायला पाहिजे होती, मुरबाळ व्हायला पाहिजे होतं, पण झालंच नाही. झालंच नाही. पण आता तुझ्या तोंडातून शब्द गेला ना, पंढरीची वारी पायी करायची, काय हरकत नाही, जाऊ आपण. चल. बाई 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 खरंच कारवारी. हा अव किती गोड बोलाले. तुमची माया येते मला. मला वाटलं होतं आता तयार होतेच का नाही कोणाच ठाऊक, पण तुम्ही तयार झालात. किती मोठ्या मानाचा आहात तुम्ही. पण आता एक करा, हा. पैसे आहेत ना. पैशाची काय काळजी करू नको, तुझ्या ऐकून मागून घे ना. उठलं की सुटलं माझी आई, उठलं की सुटलं माझी आई. अहो काही आईला घेऊन बसलाय. सगळं लोकांच्या जीवावर कसं. हा तुम्ही जरा काहीतरी काबड कष्ट करी जा ना. आणि म्हणतो घेऊ तुझ्या आईकडून. एवढ्या भारीने तर घे, पुढचं बघू. देता येईल तुझ्या आईला, काहीतरी एवढं मनावर घेते. बरं असू द्या. कारवारी मी करत काय 2-3 दिवसाच्या दशम्या विष्म्या बांधून घेऊ का? चालतंय. म्हणजे धार्मिक बाबतीत आणि सुखदुःखात म्हणजे आडवं येता येत नाही. म्हणली ना जायचंय देवाला, चाल तू लगेच दशम्या बांधून घे, लगेच देवाला जाऊ आपण, काळजी करू नको. मग जाते तयारीलाच लागते. चल. सुख दुःखाच्या सुंदर मिलने उगम पावती जीवन गाथा. दुःखाचे जर तुम्हाच कोडे, मग सुख मागण्या हात का पुढे. सत्य वागुने मिळती जोडे, ना असत्याचे उदे चौकडे. आता काय करता, त्याची म्हणे नाही. दैव फिरणे झाले पारखे, सर्व दिवस नाही चालते. आणि ग्रह दशेचे घरचे पारका कोण भोगीतात. मी या गावात आहे, दोन्ही डोळ्याने दिसत नाही, पण देवाला म्हणतो ना दे. आषाढ वारीला, कार्तिक वारीला, पंढरपूरला जात असतो, पण जाता येत नाही. मग आता कोणाचा तरी आश्रय घ्यावा लागतो. दादा बाबा आता म्हणून हातापाया पडून जावा लागतो. काही म्हणतात ना, ठेवीले आनंद तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. पण अलीकडं समाधानी कुणी दिसतच नाही. काय ते आपण बघा सगळ्याच्या परिचयाच आहे. क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार भवशिंग. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे करावा तातडी, आवडी धरावा परमार्थ. काही परमार्थ याचा अर्थच कळत नाही. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. परमार्थ म्हणजे श्रेष्ठ धन आहे. ते काही कोणी नेत नाही, कोणी चोरीत नाही, कोणी लुबाडीत नाही. आणि नेलं तरी परमार्थ हे धन आपल्याला सोडित नाही. पण आता सांगता कोणाला, कारण हे कलियुग आहे. रथात दोपर्यंत कधी ऐका कलेची वार्ता. पुण्य आले सरता, पाप सारे गुंगलेनी एकीचे मूळ बनले. घरात यायची नाही, दारात यायची नाही, गावात यायची नाही, देशात यायची नाही, राजकारणात यायची नाही. म्हणून बोलाचे उठले, बहिणीशी प्रेम घटले. सासरा सांगतो सुनाच्या कानात, मुलग्याला मारतो आई बापाच्या उरात. गलीचे झाले कुटन खाणे, भरवे झाले शहाणे. खाऊन या पाने पहा मजा करतात.
आणि ते गोवा मावा विमल खाऊन बायांच्या पुढं पचात पीच करायला. पण अभिमान कुणाचा कळला गेला नाही. ते म्हणतात ना अभिमानाने चढेतो आपोआप पडेल हात पाय मोडी. अभिमानामुळं बघा त्या रावणास काय झाले. सीते पायी रावण नेला भग पडले इंद्राला चंद्र झाला काळा. मोहिनी पायी भस्मासूर मेला नारद चुकला चाळा भगना. असू द्या कारण हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. याच्या जेवढी भट फेरा तेव्हा लागे मानव वारा. 84 कोटी येऊनी फिरल्याशिवाय पुन्हा माणसाचा जन्म नाही. काय म्हणतात ना पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरगे येऊन हानी केली. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकली वर्म फेरा पे. असू द्या आज काही कोणी यायना आपलं बसावा इथं आलं म्हणजे मग काय केलं हाता पाया पडून त्यांच्या माग छंद जडला मला श्रीहरीचा सोहळा पाहिला तयारी तुझी कारभारी कधीतरी प्रेमानं 2 शब्द बोलू जरा उत्साक्यावर काही मला नाव हे नाही एवढं मोठं. लक्ष्मी किती सुंदर नाव ठेवलेले. नवऱ्याची ऑर्डर मान्य करणे बायकोचं कर्तव्य. हो आता आपण चाललोय खरं पण रस्त्यानं चालताना कुणाकडे बघायचं नाही कुणाकडे पाहून हसायचं नाही. खाली मान घालून जायचं आणि खाली मान घालूनच यायचं. डोक्यावरचा पदर खाली पडून द्यायचा नाही. कळलं का? कळलं. धोकाला बोलू नको बर का. अहो तसं नाही कळलं म्हणते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुणाकडे पाहणार नाही कुठं काहीच नाही बाई. आणि तुमच्या मागच पदर डोक्यावर घेऊन चल. सगळं काही व्यवस्थित घेतलंय ना. सर्व काय आत्राय पांघराय तुमचे कपडे. आता तिथे गेल्याच्या नंतर आंघोळ करणं लागायचं नाही का. म्हणून सगळी काही तयारी आहे. चला लवकर. चल मग चल. कोण लोक आहेत कुणा घेऊ काय भाऊ रामकृष्ण हरी. कुठं निघाले काय ना. आम्ही कुठे जाऊ तुला काय करायचं. नाही हे बघा असं अभद्र येणं वाकडं बोलू नाही. कारण काय ते तुम्ही ते म्हणजे लागला विठ्ठलाचा छंद तर म्हणजे वारकरीच दिसते. आम्ही पंढरीच्याच वारीला चाललोय पण आम्ही दोघ जण नवरा बायको दोघा तिसरं डोळ्यात कचर. तुला काय करायचंय. नाही पंढरीला मला बी यायचे. बर काय म्हणतात ना युगे 28 विटेवरी उभा. तर मला घेऊन चला तुमच्यापर्यंत. तिकडच तर पडणार तू कशाला तू आमच्या संग. अहो तर मी आंधळा मला दिसत नाही हो. आंधळा असू नाही तर बाईला असू आम्हाला काय करायचं त्याच. तसं नाही बाबा. कारण काय आंधळ्या पांगळ्याचा असा आशीर्वाद घेतला. त्याची म्हणे ना जे का रंजले गांजले तशी म्हणे आपले तोच साध ओळखावा देवतेची जाणावा. अरे बाबा जर असल्यांचा जर आशीर्वाद घेतला तर धंदा बँक बॅलन्स पैसा पाणी घरात लक्ष्मी नांदती. मुलं बाळ असले तर त्यांचे शिक्षण होते नोकऱ्या लागते. मुलं बाळ नसले तर मुलं बाळ होते पांढऱ्याच्या आशीर्वादाने. आणि दुसरं काय चाकरीचे तुम्ही पातळायला लागला. तुला एकदा सांगितलं ना सब सोडिंगा एकच तरी तू आमच्या बरोबर येऊ नको म्हणून का तुला ऐकायला येत नाही. नाही पण मी जर आलो तुम्ही नवरा बायको जरी असले तुम्ही कधी बी कुठं बी कव्हा बी काही बी केलं तर मला काही दिसत आहे का. बोलला का चाबऱ्यावानी खरे. या आंधळे बैल या हिकमती राहतात म्हणून यांची अशी अवस्था राहते. नाही पण मी खरं बोलतोय ना. काय मला खरं सांगू राहिलं खोटं काय का रे. कारभारी काय म्हणतोय तो बाबा. तो म्हणतो मला तुमच्या बरोबर येऊ द्या. तुम्हाला जर लेकरू बाळ नसेल तर आमचा आशीर्वाद घेतला तर तुम्हाला लेकरू बाळ होईल.
आग लागली याच्या आशीर्वादाला. म्हणजे त्याला जायला काय झालं हो? मी तेच म्हणतो ना, तू कशाला म्हणले तू दोघा तिसऱ्या डोळ्यात कत्र, तू आपला तरफड म्हणलं. म्हणजे तो आंधळा आहे होय? हा आंधळा आहे. दोन्ही डोळ्यांनी दिसत दोन्ही डोळ्यात आज कशाला वाढून सांगतो तुझ्या डोळ्याचं कौतुक, तू आमच्या बरोबर येऊ नको हे महत्वाचं आहे. अहो पण त्या पांडुरंगाने बोलवलंय, दरवर्षी जातो मी, दरवर्षी जातो. अरे अजून 5-50 वर्ष जाणार, आम्हाला कशाला सांगतो? अहो पण मला एकट्याला जाता येत नाही ना हो. एसटीने जावं तर पैसा नाही. आणि मग तिथल्या तिथंच देवाचं, घरीच देवाचं नाव घ्यायचं ना, कशाला कौतुक करतो देवाच्या नावाने? अहो बरोबर आहे तुमचं म्हणणं, हं. पण दगडानं केंद्राची संगत केली म्हणून लोक देव म्हणून पाया पाडतात. पण ज्यांनी मनात जिंकलं त्यानं जगात जिंकलं, ज्याची इंद्रियावर सत्ता त्याला लोक महात्मा म्हणतात. अहो तुम्ही महात्मा आहेत, हे मला दिलेलं पुण्य तुम्हाला लागेल. हा काय माघार घ्याय ना, माझा स्वभाव लक्षात घेऊन तुझ्याच्या संग 2 शब्द बरोबर. बरं बोलते मी. काय रे आंध्या, तो आंधळा दोन्ही डोळ्यानं दिसत नाही तुला? हा दोन्ही नाही दिसत. मग तुला पंढरीला यायचं वय? हा विठ्ठलाच्या दर्शन. बरं बरं, पण मी तुला आता एक सांगून ठेवते. काय अरे आता आम्ही दोघं आलोत म्हणून बरं झालं, नाही तर आता अशा वयात तुला एकटं दिसत नाही आणि तुला पंढरीला मग पहिलंच जायचं नाही का? किती असते सरकाराच्या फुकट आहेत बरं. अहो सगळं खरंय, काय म्हणतात ना, जाता आहे पण मागता पाहिजे ना. हा, अहो बरोबर. हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य दान केलं. हो केलं ना. मग आता किती उदाहरण मोठ्या मनाचा राजा होऊन गेला. हो आणि तुम्हाला नुसतं संगण्या म्हणतोय तरी तुम्हाला ते पटना. ते बरं नाही, असं वागणं बरं नाही. अरे थांब 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 थांब. राजा हरिश्चंद्र, राणी तारामती, बाळ रोहिदास, या सगळ्या देवा धर्माच्या गोष्टी सांगतो. तू बी त्याच्या बरोबर एवढा वेळ बोलत बसली. तुला काय सांगितलं होतं मी? 2 शब्दात त्याला धक्का करून टाकून आपण आपलं चल म्हणून. तू बोलत तुझ्या गावात पाणी आलं. तसं नाही, तसं नाही. एवढा दुसरेपणा काय का माझा? अहो कारभारी जरा विचार करा. काय? मी काय म्हणते, काय? तो बिचारा दोन्ही डोळ्यानं वनवाशी परदेशी आहे, त्याला काही दिसत नाही. त्याला काय आपल्या डोक्यावर घ्यायचंय का कडेवर घ्यायचंय? मरावान तुझ्या पोटी यावा आणि वायबाळा होऊन तुला मारून टाकावा. असं बेकार बोलू नाही. तुम्ही समजदार माणसं येते, 4 माणसात बसतात, 4 माणसात उठतात आणि तसं कशाला म्हणतात वायगावान ते काय तसलं. मोठाने जोडीन बरं मी तुला. अरे मी तुझा सांगता सांगता राहिली. अरे बाबा, माझ्या नवऱ्याचा स्वभाव म्हणजे अतिशय कडक आहे. कडक म्हणजे कडकाला दात खातो ना, थोरणात मुततो का? अरे अरे आधी मार खायचं कसं बोलतो तू? कडक विलक्षण स्वभाव मला कळत आहे का? वनवाशी तोंडाच्या. अरे बाबा, मी तुझ्याशी गोड गोड बोलते, गोड बोलून तो आमच्या संग चल. पण मी काय म्हणते, त्यांच्या काही नादाला लागू नकोस, त्यांना काही वाईट वक्त बोलू नकोस. हो कधी शाळेच्या मागून गेलो नाही, माझं शिस्टँड नाही, पुन्हा मी तुमच्यासारखा सुशिकुशीत नाही. तू शुद्ध भाषा बोलूच नको, बेशुद्ध बसेल तू. ए सुशिकुशीत कोणाच्या कुशीत बसतो रे बाबा? तू बी काय लाड लाड बोलू. आवड तसं नाही, त्याला दिसत नाही, पण आता तू बोलतोय लाड लाड, जाऊ द्या. पण नाही नाही, मला तुमच्याशी काय बोलायचे. बोल बोल बोल. अहो जरा विचार करा. एखाद्या वेळेस तो पंढरीचा इटर म्हणा, देव म्हणा, आपलं सत्व पाहण्यासाठी असं आंधळ्याच्या रूपानं येत असत. तर ह्या आंधळ्याला तसं काही बोलू नका. घ्या आपल्या बरोबर, आपल्या नुसता हाताला हात धरायचा आणि घेऊन चालायचं. त्याला काय बिघडलं? एखाद्या वेळेस त्या पंढरीचा विठ्ठल प्रसन्न होणार नाही, तर नक्कीच आपल्या आंधळ्याचा जर आशीर्वाद घेतला तर आपल्या घरामध्ये पाय ना हलन. अगो देवाच्या जर रूपानं आला असला तर काय सांगावं बाया? अरे देवाच्या रूपात येणारे आंधळे पांगळे ते काही वेगळेच असतात.
हे येड्याचा बाजार, पेड्याचा पाऊस, कळाना ना बळाना, कमराला बांधाई शेंदड आणि याला संग घेते का? अहो, अशा अवतारातच देव येत असतो. तुम्हाला कळत कसं नाही हो? तुम्ही एवढे मोठे झाले बाया आणि काहीच बोलता बरं. तू बी अशी आहे ना. बरं मग तुझं म्हणणं काय आहे? त्याला घ्या आपल्या बरोबर. माझं म्हणणं काय नाही दुसरं. असं आहे का? चल मग आता तुझं म्हणणंच येतं. चल मग चल आमच्या बरोबर चल. का ते सकाळी सावलीला बसलो लय ऊन लागत होत. ते गुरुशी पोरांनी मागची मागे उचलली नेली. आता काय करता? दिसत नाही. आईचे पण दिसत नाही. तुझी चूक नाही ती. आमच्या म्हशीनं माच केला आणि तो माझा आम्हाला जुळून घ्यावा लागणार. कुठे माहिती आईचं भुसकट उधळ. तुम्ही याला नीट सांग बरं. नाही तर मी देवाला जरी चाललो ना तिथं देवाच्या दरबारात याला असा ठोका टाकीन. अहो, तुम्हाला इतकी कशी पापी होतो? त्याच्या तुझ्या माझ्या बायकोला तुझी दया आली म्हणून सगळं घेऊन राहिलो तुला मी. ना मग बाईचा स्वभाव बरा आहे बर का. आणि मी तुम्ही लईच खटगोळ आहे हो. अरे या द्या, तुला यायचं ना पंढरीला. मग तुला किती वेळा सांगितलं की तू काय असं वाईट वक्त बोलू नकोस. चल आमच्या बरोबर. माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये ते रुमाल दी आणि त्यांच्या पाठीमागे चल. माझ्याकडे कशाला? तू काय मध्ये मध्ये निबर घेती हो बाजूला लांब. त्याच्यापासून 2 हात लांब राहा. चल तुझ्या बायको म्हणून तुझं मन मोडीत काय झालं म्हणतो. ये म्हणजे मी तुमच्या माग तुझी चूक नाही ना. तुला सांगितलं ना आमच्या म्हशीनं माच केलाय तो माझा आम्हाला जुळून घ्यावा लागला. चला वरटत होती काय? चला चला. दारात उभा होता पण आता चुली जवळ घुसायचा विचार आहे काय तुझं? तू म्हणून तरी पडणार. मरत नाही हो दादा. मी पंचधातूचा पुतळा आहे. पंचधातूच्या तोंडाची इस्त्री केली पाहिजे मग तू द्या नवरीशी. चल म्हणून कसं नाही पाडा मग भांडलं तर. तुझं म्हणणं काय? अरे तुम्ही असं का करता? तू नीट चालणार आहे. काय होतंय काय? कोण तुमचा लावला कोण आहे? काय नाही नवरा. त्याला तू आऊ जाऊ घडून बोलली ती का तुमचा काय पाहिला जुना खटका होता का? त्याला तो कोण आहे? वाटाचा वाट सुरू. त्याला आरे काय बोल ना. त्याच्या तू काय शान दिसत नाही मला ते. त्याला मग मी असंच म्हणते ना. चला चल बाबा चल. तुझ्यामुळे काय बोलून खावं. आता ही दोघं पण कशी पडले बाया. अहो कारभारी लागलं का बाई कुठे तुम्हाला? बस झालं तुझं कौतुक. काय झालं? अरे ते पायात पाय गुंतला मीच पडलो ते तर तार पडून पडलं तिकडे तिच्या आईला. अरे 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 जाऊ द्या त्याला. उठवा बाय. मी नाही हात लावत त्याला. माझ्या हाताला काय काटे का काय? जाऊ द्या असू द्या. एक तर मी काय म्हणते त्याला जाग्यावरूनच आता त्या ठिकाणी येऊन घ्यायला ना पाहिजे होतं. आता अर्ध्या वाटात कुठं सोडायचं? मी जाऊन त्याला उठवते. घ्या ना पांगड्याचा आशीर्वाद घे. चांगला गोड गोड बोलायला लागला बरं.
तू आता व्यवस्थित चल हा. चल चल चल. चला बाबूराव. काय सांगायचं नाही तर पंढरपूर आले आंध्या. आलं एकदाच पंढरपूर. चला बरं. काय करते माणसांची याला दिसते काय येड भोच्यान धुम भोच्या तुला दिसत नाही ना. तुला माणसं बरी दिसली. आवाजावून ओळखतो मी आवाजावून कळत मला आवाज होऊन कळत नाही का. त्याचा प्रचार भागल्यावर करते कसा बाजार बघ. आमच्या बोळीतून येणार तिकडून तिथून तिथून हा मला काय म्हणायचंय आता आपल्याला इथं आंघोळ पाणी करा आणि देवदर्शन घ्या ना आपण आपलं चला. त्यांची आंघोळी स्नान झालेली आहे. मी काय म्हणते आता आपल्या दोघांना पण उपास आहे देवदर्शन करायला जायचंय. तुम्ही गावात जा आणि आपल्याला फराळाचं घेऊन या. जा बरं लवकर. याला पाठवून तू फराळाचं घ्यायला. अरे याला फराळाचं घ्यायला पाठवू. याला पाठव तू दुकानात. याला पाठव. तुम्हाला काय तुमचा काही मेंदू पांढरा झालाय का हो? म्हणजे तुला म्हणायचंय काय. मला दुकानावर पाठवता मी गेलो दुकान बर त्या मारवाड्याला म्हणलं काका काका द्यावं 1 किलो शाबूत तांदूळ. बर आणि त्यांनी माझ्या पत्रात टाकली वाळू कांदा. काय दिसल हो मला बरोबर आहे त्याचं. धनी तुमच्या डोक्यात कसं येत नाही ते आंध्र आणि त्याला कुठं रस्ता सापडायचा आहे. बाई घेऊन येईल. जावा तुम्ही. मी जातो घेऊन येतो काय यायचं ते. चालतंय पण तू त्याच्यापासून 2 हात लांब राहा बरं. अहो विचार करा एवढ्या मोठ्या तीर्थाच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. इथं तरी तुमचं मन शुद्ध ठेवा. कायम मनामध्ये शालवा राहतो. जावा थोडासा एवढा 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 माझ्यावर विश्वास ठेवा. मन शुद्ध आहे म्हणूनच तुला इथं देवाच्या दारात घेऊन आलो. पण ते आंधळ आहे ना ते जरा मला चमत्कारी दिसत आहे. जरा करामतीचं. विचित्र आहे त्याच्यावर भरोसा नको. चल काय करेल काय करावं बाई. अहो ह्या नवऱ्याचा कुठपर्यंत त्रास सहन करायचा. अहो आतापर्यंत कोणत्या बाईला बोलू देत नाही. कुठं जाऊ देत नाही. 4 आया बायात मिळून मिसळून बसू देत नाही. अहो कुठंच नाही. वैताग आलाय मला. पण म्हणतात ना आई बाबाच्या नावासाठी नांदायचं आलं. अहो जुनी म्हणे पदरात पडलं धड त्याला हसून करावं गोड. पण आता मला ही त्रास सहन होत नाही बाई. लय वैतागले हो मी. पण आता म्हणतेत ना मा बायाच्या अंगात 36 नखरे असतात. त्यातला एक जर नखरा दाखवला तर अशा नवऱ्याला घर 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 गाडीच्या चाकावरी फिरवायला काही वेळ लागणार आहे. माझ्या मनातच आले. आता त्याची चांगलीच खोड मोडते. ह्या आंधळ्यालाच नवरा करून घेते. आंधळ्या इकडे रे. उठ उभा राहा. अरे उठ बाबा. अरे उठ. चलू चलू कटाळ आता उठ बस करायचं नाही उठत. बरं आहे का आता. अरे बाबा आंध्या मला तुझ्याशी काही बोलायचंय म्हणून म्हणती तू उठून उभा राहा. काय बाबा साडेसाती आली तर मला का तुला हान मारते. आंध्या खरोखरच मला तुझी लई माया येते की तुला दिसत नाही. तो दिसायला किती सुंदर छान वाटतो बरं. पण आता माया येते वय हा खरंच की उठून वर. अरे तसं नाही खरोखरच. मी काय म्हणते काय तुझं लग्न झालंय नाही ना नाही. गेले होते सोयरीक बघायला. मग पंचानन पाहिलं सोलापूरच्या दात्यांचं. त्याचे 95 दात्यांनी सांगितलं काय म्हणजे याचं लग्न करू नका मुलगा कवळा आहे. अयो ए नवरदेव अरे तू कुठं शिकाता कावळा आहेस. तू फार मराय आला ना जीव चालला.
आता ते दाते म्हणजे आता मला दिसतंय का माझं काय पिकलंय का काय काय ढासाळलंय ए मी काय माहिती काय जाऊ दे बरं विषय सोडून देतो तो माझा नवरा होतो का आता हा लय त्याच्यात टाकलं बा मला लय मोठ्या विचारात पडला बाई तू नवरा होणार ना आता ते काय आता तुमचं मनच आहे खरोखरच त्याचा बोले मस्जिद तोड मंदिर तोड लेकिन किसी का दिल दिल मत मत वा वा तर तुमचं दिल कस काय तोडायचं दिल नको तोडू पण खरोखरच तू मला खरोखर माया लावशील चांगलं वागवशील सुख समाधान देशील म्हणून मी तुझी चार घर नाही 10 घर जास्ती मागेल बर बर तेवढे आणून घालीन तुला मला किती घालीन आणि एक सांगून ठेवते आता मी तुझी बायकून तू माझा नवरा हे का नाही हा मग चल ना त्या काठवणात स्वागत करू बघा काठवणच वगैरे ए बाबा आताच नाही थोडं शांतीला धर ना आता माझा नवरा येईल शांती कुठे ए म्हणजे शांत म्हणजे थोडं थांब बाबा जरा दम काढ कळलं ना हा हा तू खाली बस मी तुझ्या मांडीवर झोपते आणि तेवढ्याच जर माझा नवरा आता फराळाचं घेऊन आला आता मी एक सांगून ठेवते की असा जर कोणत्या बी नवऱ्यानं शेण पाहिला तो नवरा चिडणार आहे तो तुझ्यावर चिडल तुझ्या अंगावर माराय धावल काय शादी पण ऐकून घ्यायचं त्याला म्हणायचं काय रे ए बदमाश हे हरामखोर आंधळ्या पांगळ्याच्या बायकावर लक्ष ठेवतो लाज नाही वाटत वजनात बोलायचं मी तुझ्याकडून नाही बस खाली खाली बस तिथं लवकर जा कुठं शिकवतो ए इथं नाही इथं खाली बस ना मला दिसत नाही मला कुठं तरी धरून बसेल हातात धरून बसेल ना हे द्या. आता काय बघा मुंड्याची डाग आणायची खाली डोकं आले काय रुम पाहिजे ना वाजे पायी तुझ्या टाळात. तुझ्या आईचं भुसकाट उदाळय आंधळे याची काय चूक आहे या बायकोलाच लाज नाही वाकड्यात तोंडाचे काय त्याच्या मांडीवर झोपली अरे 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 हिला का लाट टाकू तुला ऐकायला येतं का अरे बायको माझी आहे ना नवरा बायको एकांत बसले असताना काय बस 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 तुझी चूक नाही रे बायको लाज सोड्या माझी अरे बायको माझी आहे ना माझ्या मांडीवर झोपल नाही तर खांद्यावर तुला काय करायचे पण ती बायको माझी आहे ना रे माझी बायको आहे माझी अरे माझी तू इकडे 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 तिच्या आईला तिनं लाज सोडली तर सोडली आणि तिला कोण वाड्यात कुठून टाकतात इकडे तू काय काय म्हणतो काय बायको माझी माझी बायको आहे यार बायको माझी आहे ना चले गचपाण्या माझी बायको तुझ्या माईचं भुसकाट उधळलं तुझ्या तर थांब 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 1000 वाकानी एक लिखा मी काय करतो पोलीस पाटलालाच बोलू बोले माझा हात्यार घरी राहिलं नाही तर तुझा खूनच केला असता थांब 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 ते पोलीस पाटील आल्यावर पाहू सगळं आपण हो पोलीस पाटील या 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 कसं रे बर का पाटील बायको माझी माझी बायको पाटील बायको माझी माझी बायको पाटील हे गप्पा झालं तुमचे डोके खराब झाले का रे काय झालं समोरचा माणूस कोण आहे काय हे काही कळतंय का आपण माणूस तर आहे ना मग तू म्हणतो पाटील माझी बायको हा म्हणतो पाटील माझी बायको मी तुमची दोघांची बायको आहे कधी नाही दोघांचं नाही श्वासायचं तुम्हाला हा काय जाणळ गाव घरी चरत आहे
पण काय बाबा सांग तुझं. तुम्ही पोलीस पाटीलच आहे का? पोलीस पाटीलच आहे, पण आता तुझी बायको हा. आणि त्याच्या मांडीवर कशी झोपली हे मला विचार करावा लागला. अहो, नाही हा, त्यांनी काहीतरी त्याला तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा, याची बायको माझ्या मांडीवर झोपल का? अरे पण मी बोलतोय ना, तुम्हाला कळतं? तर असं मी म्हणतो की तुझी तर बायको आहे ना, हा. पण याच्या मांडीवर कशी काय झोपली. अहो, त्याच्या आईला येणी काहीतरी याच्याकडे याला जादू कोण येतोय राव. आंधळ्या पांढऱ्या जादू येते का उपाशी? पण काही ना तुम्हाला. बरं असं करा आता, दोघांचा वाद आहे ना तुमचा, हा. त्या एका बाईसाठी तू म्हणतो माझी बायको, तो म्हणतो माझी बायको. अरे मग माझीच म्हटल्यानंतर मी नाही म्हणायचं तर दुसरं कोण नाही म्हणेल? नाही नाही, असं कसं म्हणता येईल. जरी तुझी आहे, पण या ठिकाणी तुला मानता येणार नाही. हा. आता माझ्याजवळ न्याय आला ना, मला न्यायच करावा लागेल. कसा? आता हे बघा, हा. मी जसं सांगेल तसं दोघ जण ऐका. बर. तुझी बायको आहे ना, हा. मग तुझी बायको म्हणून 3 वेळेस हाक मार. हा? बर. आणि तिसऱ्या हाकेला जर नाही आली मग बायको तुझी नाही. बर. परत हा 3 हाक मार, आणि याच्या 3 हाकेला जर त्याची बायको बोलली नाही हा. तर ती बायको पोलीस पाटलाची धरायची. किती दिवसापासून उपाशी आहे तुम्ही? उपाशी नाही, न्याय खराच करावा लागतो. मग पाच तर तिच्या आईला तुम्ही तर ते सगळं तुमच्या घरात घातलं सगळं. करत नाही का? न्याय कशाला म्हणतात. असं आहे का? माझी बायको मी आवाज देतो लगेच येईन ती बघा. हा हा. अगं लक्ष्मी. आल्याची. अरे एकच झाली रे. आईला शाळेत कधी रविवारी गेला होता का आंधळ्याच्या भाकरी चोरायला? त्याला का फापला म्हणून आई बी आंधळा झाला तिच्या आईला. अगं लक्ष्मी. 2 झाले बरं का, मला काय करायचंय. अगं लक्ष्मी. आता काय करावं? आता नाही झालं समजा की तुझी बायको नाही समजा. आता झाल्या, तू म्हणतो माझी बायको, आता तू 3 वेळेस हाक मार. तुला तर सांगितलं पहिले की तो गायच्या हाकेला जर नाही आली तर बायको हे पोलीस पाटलाची होणारच आहे. मग ग्रामपंचायत जमा करून टाक. ते माझं मी काही करीन, पण न्याय कशाला म्हणतात. न्यायाला न्यायच तोडतो. हा आला का. धावा इथलच्या द्यावा हो, लय दिवसाचा उपाशी. अगो लक्ष्मी. तिच्या आईला काय वाजवत आवाज देऊ राहिला हो. हे गाणं रे. अगं ए लक्ष्मी. आईला काय 5 बाशिंग बांधून आणल्यासारखं 2 आवाज हात देऊ झाल्या, 2 आता 1 राहिली. अरे लक्ष्मी. तिला चालल्या कासऱ्याने आणायला पाहिजे. हे आला. हे तुला काही लाज वाटते का रे? समोर पोलीस पाटील उभा आहे. आणि आता काय लाडात आला काय? तुमच्या भावना जाग्या होत्यात काय? अरे पण तुला समोरचा माणूस कोण आहे कळतंय का नाही? हा तिच्या तोंडून 2 शब्द ऐकू द्या आता. नमस्कार पाटील. हा नमस्कार. आपण गावची पाटील आहात. आहे. अख्ख्या गावाला न्याय देता आणि घेता, पण मला 2 शब्द बोलते मी तुमच्याशी. बोला बोला बोला. हे पहा, हे आंधळा माझा नवरा नसून हेच माझा नवरा आहे. कारण हे करायचं का, तर ह्या नवऱ्याचा मला अति त्रास होता, लय संशयखोर. अरे, अरे. ह्याची खोड मोडण्यासाठी सर्व काही मी या आंधळ्या बरोबर नाटक केलेलं आहे. शाबास. याला म्हणतात खऱ्याचं खरंच होते. सत्याचा वाली हा शेवटी लागतो, सत्याचा न्याय शेवटी. झालं भाऊ तुझ्या मनासारखं. काय म्हणते तुझी बायको? तुझी खोड वाईट आहे. काय म्हणजे आलं माझ्या लक्षात, पण हे तिनं मला घरी सांगायचं असतं ना. घरी सांगून ऐकलं नसतं ना. त्याच्या बारीक तर 4 माणसात चव घातली. असू दे ठीक आहे का. असू द्या, माझ्याजवळ गेली काही फरक पडत नाही. हा हा रसिकराज, या ठिकाणी मगनाट्याची कामगिरी संपली.